हार्मोन्स असंतुलनाचा त्रास महिलांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर होत असतो. मासिक पाळीनंतर, डिलिव्हरीनंतर, 30शी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतात. त्यानुसार त्यांना काही त्रासही होऊ लागतात. काही बदल दिसू लागतात. काहींना अचानक मोठे मोठे पिंपल्स येतात. काहींच्या मासिक पाळीची सायकल बदलते, वजन वाढते किंवा कमी होते, त्वचेतही फरक दिसू लागतो. शरीरावर अधिक फॅट जमा होतं. पण हार्मोन्सचे बदलणे हे वयोमानानुसार होतच राहते. महिलांच्या हातात हे सगळं नियंत्रित ठेवणं इतकंच आहे. आता हार्मोन्स नियंत्रणात ठेवायचे म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही तुमची दिनचर्या चांगली करा. जे तुम्ही तुमच्या विशीत खात होता तशा पद्धतीचं खाणं किंवा तशी लाईफस्टाईल तुम्हाला तिशीच जगून चालणार नाही. तुमच्या वयोमानानुसार आहारात अधिक चांगले पदार्थ असायला हवेत. नियमित जमेल तितका व्यायाम, पुरेशी झोप, कमी ताण या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे हार्मोन्स नियंत्रणात राहण्यासाठी मदत मिळते. बाजारात असं कोणतंही औषध नाही ज्यामुळे तुमचे हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतील. त्यासाठीच तुम्हालाच तुमच्यात थोडासा बदल करावा लागेल. हार्मोन्स नियंत्रणात येत असतानाही तुम्हाला काही फरक नक्कीच जाणवतील. त्यासाठीच तुम्ही जर शिस्तबद्ध लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न केला तर केव्हाही उत्तम.